अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पत्तागोबीचे पराठे। त्याच्यासाठी ही पत्तागोबी मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे गाजर खिसून घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि कांदा, हे तुरीचे सोले। आता हे तुरीचे सोले, मिरच्या आणि अद्रक लसूण मी मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे। त्याच्यानंतर या भाजीला थोडंसं आपल्याला फोडणी करून घ्यायचं आहे मऊ होण्यासाठी। आता आपण ही पत्तागोबी, कांदा हे मऊ होण्यासाठी आपण त्याला थोडं फोडणी करून घेणार आहोत। तेल टाकले, तेल आता गरम झाले, त्याच्यामध्ये हे मी मिरची, आपण मिरची आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। अद्रक, लसूण, मिरची, तुरीचे सोले हे भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये त्या भाज्या टाकून द्यायच्या। कांदा टाकून घ्यायचा। आता या भाज्या आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतात। आपण आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार 2 मिनिटासाठी। मी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी मऊ असं आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली ही भाजी झालेली आहे, अगदी मऊ झालेली आहे। तर आता आपण पराठे करून घेणार आहोत। 5 मिनिटे याला थंड होऊ द्यायची। हे बघा, असं पीठ मी छान अगदी मऊ असं चुरून घेतलेलं आहे। आता आपण याचा उंडा करून ह्याच्यामध्ये भाजी भरून पराठा बनवून घेऊया। पत्तागोबीची भाजी म्हटलं की अगदी लहान मोठ्या सहित नको अशी खायला नको असं वाटते, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी वेगळं करून खायला द्यायचं। माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, अशा प्रकारे आपण हे करून आता याच्यामध्ये आपण भाजी भरून घेणार आहोत। भरपूर अशी भाजी आपण भरून घ्यायची, चवीला अगदी छान पराठे होतात। आता आपण याच्यावर थोडंसं तेल लावून घेणार आहोत। तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर मी टाकून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही पत्तागोबीचा पराठा करा, भाजी खाऊ वाटणार नाही, पण नक्कीच पराठा हा अगदी चवीला छान असं लागणार आहे। तुम्ही नक्की करून बघा। माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला सांगा। धन्यवाद।